विशिष्ट वयानंतर कलावंतांची उपेक्षा होते. कलेशी असलेली त्यांची बांधिलकी मात्र ती अखेरपर्यंत टिकवता येते. त्याचप्रमाणे वयाच्या 75तही शरद पवारांची नाळ शेतकऱ्यांशी जुळलेली आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित पुणे लावणी महोत्सवाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, अभिनेते सयाजी शिंदे, लावणी सम्राज्ञी गुलाबाई संगमनेरकर, उद्योजक प्रसाद लाड, सभागृह नेते बंधू केमसे व आयोजक लक्ष्मण खाबिया यांच्यासह अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. पहिलं नाटक मी बघितलं होतं त्या खुर्चींमध्ये, नाना पाटेकरांचं ह्या खुर्चींमधून बघितलं होतं, अशा लागूनचं नाटक इथं बघितलं होतं ह्या खुर्चींमधून. अशा सगळ्या आठवणी मी किती प्रयोग केले, या इकडच्या सगळ्या आठवणी इतक्या जागा झाल्या. खूप दिवसांनी इकडे यायचं मिळालं. खरं तर त्याचं श्रेय खाबींना देतो. खाबी हा आमचा मित्र असा आहे की ज्याने आम्हाला निर्माता केलं. खरं म्हणजे मकरंद आणि मी मित्र होतो, पण खाबियानं सांगितल्यामुळे आम्ही 2-4 चित्रपटांची निर्मिती केली. मी आयुष्यामध्ये मेढ्याला विठाबाईंचा तमाशा बघायला गेलो होतो पहिल्यांदा, घरातल्यांना फसवून रात्री चालत 10-15 किलोमीटर. त्या दिवसापासून जे तमाशाचं वेळ लागले ते आजपर्यंत कायम आहे. आणि त्या वेळापोटीच मला आज इकडे या लावणी महोत्सवाला यायला खूप उत्साह आणि खूप आनंद मिळाला. महाराष्ट्र म्हणलं की मराठा म्हणलं की रासवटपणा, आणि रासवटपणा म्हणलं की लावणी. आणि एकदा लावणी झाली, पोटाची भूक भागल्यानंतर माणसं डोक्याची भूक वाजवायचं असेल, त्यानंतर सगळं तमाशा आणि विठ्ठलाची वारी आणि कीर्तन आणि सगळं सुरू होतं. तर मला वाटतं की ही लावणी महाराष्ट्राची शान आहे. जेव्हा कला सुरू झाल्या, जेव्हा असा इतिहास आहे की कलावंत जेव्हा क्लासिकल संगीत गाजत होतं, त्याच काळात तमाशा, लावणी, कीर्तन यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, खेड्यापाड्यातल्या माणसाला जिवंत ठेवलं कलेच्या बाबतीत. त्याचं सर्व श्रेय लावणीला जातं. आणि असा हा महोत्सव खाबी आणि या पुणे महोत्सव लावणीचं भरलं जातं, याचा मला खूप आनंद आहे. राम कदमांच्या नावानं जो पुरस्कार दिला जातो, गेले 10 वर्ष मी ऐकत होतो. दरवर्षी मला खाबिया सांगत असतो की आपल्या इकडे यायचं, पण यावर्षी तो योग मिळाला. आणि विशेष म्हणजे लावणी बघायला मी जातो म्हटल्यानंतर माझी बायको पण म्हटली की मला पण यायचं आहे. त्यामुळे लावणीचं महत्त्व आता फार म्हणजे आता बरेच स्त्रियांची मंडळी आहेत की त्यांच्यात लावणी सादर केली जाते. ठिकठिकाणी अशा लावणी बघायला मिळतात. त्यामुळे या लावणीतल्या सर्व कलावंतांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि मला हा लक्ष्मीकांत आणि त्यांच्या सर्व सहकार्याने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान स्थापन केलं. विशेष करून लोककलेला लाजश्रय मिळावा, बालगंधर्व या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी हा महोत्सव आयोजित केलेला. खरं तर महोत्सवाची सुरुवात त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केली. उभा आपलं सारं आयुष्य लावणीसाठी समर्पित करणाऱ्या गुलाबाईंच्या एका फरड्या आवाजामध्ये या लावणी महोत्सवाची सुरुवात या ठिकाणी झाली. मी आणि प्रसादनी गुलाबाईंना विचारलं की त्यांचं वय किती आहे. त्यांनी सांगितलं की त्यांचं वय 83 वर्ष आहे. वय वर्ष 83 असताना तो फरडा आवाज, लावणीच्या बद्दलचं असलेलं प्रेम आणि लावणी म्हणत असताना जो कलाकार आहे, ज्याच्या अंगातली कला आहे, ती केवळ माईक हातामध्ये धरून लावणी बोलू शकत नाही, पण त्यांच्या अंगातली असलेली ती कला त्यांनी वय वर्ष 83 असताना सुद्धा
कलेचा बाज किती श्रेष्ठ असू शकतो हे त्यांच्या अदाकारीतून त्यांनी या ठिकाणी आपल्याला दाखवून दिले केली असेल. खरं तर लावणीचा इतिहास खूप मोठा आहे आणि ही महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राची लोकधारा केवळ महाराष्ट्राच्या पुरती सीमित राहिली नाही. देशभराला सुद्धा लावणीला राजमान्यता मिळाली, राजाश्रय मिळाला, लोकाश्रय तर खूप मोठ्या प्रमाणावरती मिळाला. पण साता समुद्रापार सुद्धा या लावणीची कला खूप मोठ्या प्रमाणावरती बलाढ्य असलेल्या राष्ट्रांच्या मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती. आणि म्हणून लावणी कलाकारांचं जीवन हे त्या तारुण्याच्या वयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांच्या समोर सादरीकरणाच्या माध्यमातून होत असतं. पण एक विशिष्ट वय झाल्याच्या नंतर या कलावंताची देखरेखीची उपेक्षा होत असते. लक्ष्मीकांत, तुमचं मी मनापासून अभिनंदन एवढ्यासाठीच करतो की पवार साहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तुम्ही हा कार्यक्रम केला. खरं तर या उपेक्षित असलेल्या लोककलावंतांना, लावणी कलाकारांना, लावणी कलावंत भगिनींना खऱ्या अर्थाने जर का कोणी राज्य सरकारच्याकडून पहिली मदत केली असेल तर तुमचे आणि माझे नेते आदरणीय पवार साहेब यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना केले त्याचा आवर्जून उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छितो. अंकुशराव, काही दिवसापूर्वीच पवारसाहेब
आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.